ओझर येथील मिलिंदनगर बुद्धविहार येथे विश्वरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। शनिवार दिनांक 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता उपस्थित नागरिकांनी सामुदायिक वंदना म्हणत बाबासाहेबांना अभिवादन केले। स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 17 जानेवारी 1937 साली भेट दिलेल्या ओझर येथील बुद्धविहार येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी बौद्धाचार्य श्रीधर जाधव यांनी वंदना घेतली आहे, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित जाधव यांनी केले। दरम्यान महिनाभरापासून कब्रस्तान परिसरात व बुद्धविहार परिसरात राहणाऱ्या नागरिकांना बिबट प्राणी दिसत होता, तर वसंत सीताराम जाधव यांच्यावर बिबट प्राण्याने संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते। ही गोष्ट येथील सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव यांनी AREAS फाउंडेशन संस्था व ओझर पोलीस स्टेशन यांना कळविले होते। ओझर पोलीस कर्मचारी व AREAS फाउंडेशन संस्था व वडनेर भैरव वनपरिमंडल क्षेत्रातील कर्मचारी यांनी वेळोवेळी जाऊन घटना पाहणी करत माहिती पत्रक वाटप करत जनजागृती केली होती। याच पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमानंतर AREAS फाउंडेशन संस्था व नाशिक पूर्व वन विभागाचे चांदवड वन परिक्षेत्र कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य वन संरक्षक नाशिक श्री जी मल्लिकार्जुन, नाशिक पूर्व वन विभाग उपवन संरक्षक श्री राकेश सेपट, सहाय्यक वन संरक्षक श्री शिवाजी सहाणे, चांदवड वन परिक्षेत्र अधिकारी श्री विशाल कुटे, वडनेर भैरव वन परिमंडळ अधिकारी अजय शिंदे, वनरक्षक किशोर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला। संस्थेचे संचालक व वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी डिजिटल स्क्रीनद्वारे उपस्थित नागरिकांना चित्रफित दाखवून बिबट प्राण्याविषयी शास्त्रीय माहिती देऊन बिबट प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसं करावे, शेतात जाताना घ्यावयाची काळजी, शेतातील काम करताना काय खबरदारी घ्यावी, तसेच अचानक समोर बिबट प्राणी आला तर काय करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। तसेच शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबवत आपल्याकडे आढळणारे प्रमुख 4 विषारी साप, त्यांचे विषाचे प्रकार, सर्पदंश टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच अनावधानाने सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार बद्दल प्रात्यक्षिकांसह प्रबोधन केले। यावेळी AREAS फाउंडेशन संस्थेचे सदस्य हेमंत वानले, संदीप कराटे, मंगेश चारोस्कर, आकाश शेजवळ, अनुष्का पवार, चिरंजीवी तुसे, तेजमल बोरा, समाधान शेलार, सागर शेजवळ यांनी सहकार्य केले व माहिती पत्रक वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन मिलिंद मित्र मंडळ, संलग्न समस्त जाधव बौद्ध पंचमंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यकारिणी अध्यक्ष आनंद बाळासाहेब जाधव व सर्व मित्रमंडळ यांनी केले होते। कार्यक्रमासाठी महिला, लहान बालके, विद्यार्थी यांच्यासह सर्व समाजातील नागरिक व राजकीय मंडळी तसेच ज्येष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहिलं द्यायचं नाही। ज्या भागाला सर्पदंश झालाय त्या भागाला भाजलं, टोचलं, कापलं काही कळत नाही। जर साप, नाग किंवा मनेर असेल तेवढा भाग हा सेन्सलेस होतो। त्यामुळे तुम्ही जर त्या भागाला चिमटा देऊन बघायचा, टाचणे टोचून बघायची, चटका देऊन बघायचा। चटका देऊन बघायचा म्हणजे आली लगेच उलट निगरम करून त्याच्यावर ठेवायची नाही। तात्पुरता आपण चिमटा घेऊ बघतो। जर तिथं सेन्स असेल तर समजायचं तुम्हाला बेनिफिशरी साप चावलाय, आणि सेन्स नसेल तर समजायचं तुम्हाला नाग किंवा मन्यार जातीचा साप चावलाय। आणि गोनस आणि फोर्स जे आहे, जे इमोटॉक्सिक आहे, ते आपल्याला जर चावले तर हात डबल टिबल जाडीचा होतो, सुचतो। आणि तापत्या त्यावर हात ठेवल्यावर जेवढी मजा वाटते ना, भारी वाटतं ना तापत्या त्यावर हात ठेवल्यावर, वा 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 गार। तर चटका जसा बसतो तसा चटका त्या जखमे वाटून होतो। त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता की गोनस किंवा फोर्स चावलं असेल तर समजा याला साप चावलाय। समजलं? हा, समजलं? हा। तर आपल्याला इथं 2 हाड आहेत, इथं 1 हाड आहे। कोणाला माहित नसेल तर घरी जाऊन फोडून पाहू शकतो। तर इथं 2 हाडांच्या गॅप मधनं विष वरती जाऊ शकतं। त्यामुळे जर इथे हाताला जर साप चावला असेल तर इथे तुम्हाला गाठ बांधायची। ही गाठ करकचून आवळून बांधायची नाही। हे क्रेप बँडेज तुम्हाला दिसतंय, हातपाय मुरगळल्यावर डॉक्टर देतात ते, हे क्रेप बँडेजचा वापर करायचा आहे। आपल्याला त्या नसा बंद करायच्या नाही, त्या मंद करायच्या असतात। म्हणजेच आपल्याला आपल्या हॉस्पिटल पर्यंत जायला वेळ मिळाला पाहिजे। जर हाताला इथे साप चावला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने पेन किंवा काडी किंवा एक बोट ठेवून ती गाठ मारायची। म्हणजे ते फिट्ट आवळायचं नाही, ते थोडंसं लूज राहायला पाहिजे। पेन नसेल तर त्या पेशंटला थांबवायचं नाही, थांब मी पेन घेऊन आलो। तर हाताचं बोट किंवा एखादी काडी तुम्ही ठेवू शकता। आणि अशा पद्धतीने एक गाठ मारली की पेन किंवा काडी किंवा ते बोट काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने क्रेप बँडेज आपल्याला थोडंसं आवळत बांधायचं आहे। म्हणजे ते प्रेशराईज इथलं शुद्ध रक्त खाली आलं पाहिजे आणि तेच रक्त पुन्हा हृदयापर्यंत, मेंदूपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे। फक्त आपल्याला दवाखान्यात पोहोचेपर्यंत ते थोडंसं स्लो पाठवायचं आहे। रक्त पुरवठा बंद करायचा नाही। जर रक्त पुरवठा बंद झाला
तर हात इथून काढून टाकावा लागेल किंवा पाय काढून टाकावा लागेल. तर असं फक्त याला डॉक्टर लोक नाही म्हणतात की हे बांधायचं नाहीये, परंतु तिथपर्यंत जर पोहोचलं तर 100% तुमचा जीव वाचवू शकतो. मात्र ASV तुम्हाला अँटी स्नेक वेनम दिल्याशिवाय हे सोडायला लावायचं नाही. आणि अशा पद्धतीने बांधून तुम्ही हॉस्पिटलला जर पोहोचले, हा हात फक्त असा वरती ठेवायचा नाहीये, हा जमिनीच्या लगत असा खाली ठेवायचा. पेशंटला रडू द्यायचं नाही, पेशंटला बोलू द्यायचं नाही, पेशंटला हसू द्यायचं नाही, पेशंटला धीर द्यायचा आहे. नाही तर तुम्ही त्याला म्हणू बाबा तुझं साप चावला, आता तुझं कसं होईल. त्यामुळे जुने लोक म्हणायचे की साप चावलेला कोणाला सांगू देत नाही. त्याचं कारणच असं असायचं की जो ज्याला चावलेला आहे तो पण व्यक्ती घाबरलेला असतो, आणि ज्याला चावलेलं नाही पण ज्याला माहिती पडलं तो पण घाबरलेला असतो. त्यामुळे त्याला धीर द्यायचा आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं, कारण ती लस तिथेच उपलब्ध असतात. प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांची संख्या फार कमी असते. त्यामुळे तिथे जर पोहोचलं तर फ्री ऑफ कॉस्ट तुमचं सगळं ट्रीटमेंट होऊ शकते आणि 100% तुम्ही बरं होऊ शकाल. हे जर पायाकडच्या बाजूला झालं तर गुडघ्याच्या वरती मांडी सुरुवात होती, तिथून तुम्ही बांधायला सुरुवात करायची पायापर्यंत, जिथे स्नेक बाईट असेल त्याच्या वरतीपर्यंत. मध्येच कुठेतरी जर चावला असेल तर एक गाठ जे 2 क्रेप बँडेज वापरू शकता, एक मध्ये खालून वरती आणि एक वरून खाली. तिथं जर जखम असेल त्याच्या 3 इंच खाली आणि 3 इंच वरती. सुतळी असेल आपल्याकडे तर करकोचून आवळायचं नाही, तर तू धर इकडून मी धरतो इकडून, चांगलं आवळून घेऊ असं बांधायचं नाही. त्याला थोडंसं लूज बांधलं गेलं पाहिजे. आणि जर गळ्याला असेल साप चावला रात्री झोपेत, सुतळीने गळा आवळायचा नाही, नाही तर फाशी देऊन टाका, मारून टाकाल, बरोबर आहे. तर मग इथं जर चावला, पाठीला पोटाला चावलं तर बांधता येणार नाही, गळ्याला चावलं तरी बांधता येणार नाही. मग अंगठ्याने प्रेशर देऊन तुम्ही रक्त बाहेर काढू शकता. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, AV न्यूज, नाशिक.